आता एक धक्कादायक बातमी आहे। चंद्रपूर शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त झालेत। तुकुम परिसरामध्ये एका मोकाट कुत्र्याने तब्बल 52 नागरिकांना चावा घेतल्याची बाब समोर आली आहे। या गंभीर समस्येकडे महानगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय। माजी नगरसेवक सुरेश पचारे आणि युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आलं। नागरिकांच्या तक्रारीनंतर मनपाकडून कुत्रे पकडण्यासाठी वाहनं पाठवली जातात, मात्र कुत्र्यांना पकडल्यानंतर काही वेळानं ते पुन्हा त्याच परिसरात परत येत असल्याचा इथल्या स्थानिकांचा आरोप आहे। का त्यांना सर्व कुत्र्यांना पकडून शेल्टर होम मध्ये टाकण्यात यावं आणि त्या कुत्र्याचं तिथून दुसऱ्यांदा सुटले नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे। अखनरी नुरे साहेब, कमिशनर साहेब म्हणतात का आमच्याकडे तसं निवेदन नाही आहे, कुत्र्याला आम्ही ठेवू शकत नाही। आता मग लोकांना चावू देण्याची मुभा तुम्हाला आहे का? हा चंद्रपूर जिल्हा वनसंपदेने सजलेला जिल्हा आहे। येथे वाघाचे टायगर आणि वाघाचे अटॅक होऊन राहिलेले आहे। आता कुत्र्याचे अटॅक सुरू होणार आहे। तिथे लहान लहान मुलावर अटॅक करून राहिलेले आहे। आता याला जर वेळीच रोखलं नाही तर खूप गंभीर घटना होऊ शकते। याच्यासाठी यांना आज आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे का 15 दिवसाच्या आत तुम्ही त्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अंतवा। आम्ही 16व्या दिवशी इथं घंटानाद आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही।